नमन माझे भारत मातेला, क्रांतीवीरांना, वीरभाई कोतवालांना, हिराजींना, हिराजी गोमाजी पाटलांना. मंडळी मंडळी तो काल होता. 1942चा खडतर असा काल होता. ब्रिटिशांची हुकुमशाही, ब्रिटिशांची गुलामगिरी, ब्रिटिशांची सावकारगिरी यामुळे जनता अगदी त्रस्त झाली होती. जनतेला मंडळी कोणी वाली उरलं नव्हतं. त्यावेळी परकीय गोरे येऊन त्यांनी भारतामध्ये थान मांडला होता. जवळजवळ 150 वर्ष त्यांनी राज्य केले. जनतेस अगदी हैराण केले. पण ब्रिटिशांना हैराण करणारे दोन क्रांतीवीर जन्माला आले. ते म्हणजेच हिराजी पाटील आणि वीरभाई कोतवाल. कोण होते हे क्रांतीवीर हे सांगणारा आजचा व्हिडिओ. नमस्कार, मी गणेश तुपे आणि मंडळी आपण पाहत आहात GT इन्फो चॅनल. मंडळी ब्रिटिशांनी जनतेस वेठीस धरलं होतं. विचारांची परिसीमा झाली होती. जनतेस अगदी सलो की पळो करून या ब्रिटिशांनी सोडलं होतं. तेव्हा 9 ऑगस्ट 1942 रोजी कर्जत तालुक्यातील मानिवली या गावामध्ये दोन क्रांतीवीर, दोन क्रांती सूर्य उगवले. विठ्ठल लक्ष्मण कोतवाल उर्फ भाई कोतवाल यांचा जन्म 1 डिसेंबर 1912 रोजी रायगड जिल्ह्यातील माथेरान या गावी झाला. माथेरानमध्येच त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षण पुण्यामध्ये जाऊन आपली आत्या गौरीताई हलदे यांच्याकडे जाऊन LLB चे शिक्षण पूर्ण केले. LLB चे शिक्षण पूर्ण केले असताना देशासाठी लढायचं, देशसेवाच करायची हे डोक्यामध्ये त्यांच्या खूप इच्छा होती. हिराजी गोमाजी पाटील यांचा जन्म 1913 साली कर्जत तालुक्यातील मानिवली या गावी झाला आणि जनतेची हाक ऐकून हे दोन क्रांती सूर्य उगवले. आणि बरं का मंडळी, गोमाजी पाटील म्हणजेच हिराजी पाटलांचे वडील वय वर्ष 63. या उतारवयामध्ये केवढे हे सामर्थ्य, या उतारवयामध्ये केवढी ही क्रांती. गोमाजी पाटलांना पकडण्यासाठी इंग्रज अधिकारी जंग पछाडत होते. इंग्रजांनी संपूर्ण कर्जत तालुका पिंजून काढला. जनतेवर अत्याचार करत होते. आया बहिणींची इज्जत लुटत होते. गोमाजी पाटलांना पकडण्यासाठी पोलीस अधिकारी गावोगावी पहारा करत होते. परंतु गोमाजी पाटील काही इंग्रज अधिकाऱ्यांना दाद नेत नव्हते. शेवटी मंडळी मानिवली गावावर हल्ला करण्यात आला. जनतेला बेदम मारण्यात आलं. बंदुकीचा धाक दाखवून हिराजींना पकडण्यात आलं. त्यावेळी हिराजींचं वय फक्त 29 वर्षाचे होते. हिराजींना पकडून मारहाण करत नेरळ स्टेशनवर त्यांना आणण्यात आलं. अशा यावेळी हिराजी पाटलांना एक युक्ती सुचली. लघवीचं निमित्त करून ते एका संडासमध्ये घुसले. बिनगाजाची खिडकी पाहून आपल्या धोत्राचा पाकवा खोचून त्यांनी खिडकीतून पलायन केले आणि इंग्रजांच्या हातावर त्यावेळी हिराजींनी तुरी दिली. इंग्रजांच्या हातावर तुरी देऊन ते थेट बोरगावच्या जंगलात आले. काट्याकुट्यातून मार्ग काढत भाई कोतवाल आणि गोमाजी पाटील यांच्या आझाद दस्तामध्ये ते सिद्धगडाच्या पायथ्याशी सामील झाले. या भारत देशातील स्वतंत्र संग्रामातील पहिलीच अशी घटना आहे की पिता पुत्रांनी आपल्या संसारावर तुळशी पत्र ठेवून या संग्रामामध्ये उडी घेतली होती. तोपर्यंत मंडळी भाई कोतवाल आणि गोमाजी पाटलांनी इंग्रजांचे कितीतरी व्यवहार ठप्प केले होते. इंग्रजांना अगदी सलो की पलो करून सोडले होते. लाईटचे खांब त्यांनी पाडले, टेलिफोनचे खांब त्यांनी पाडले, लाईटचे बॅनर त्यांनी पाडले. नवे तर रेल्वेचे रूल उकडून इंग्रजांचे आर्थिक व्यवहार या दोघांनी ठप्प केलं होतं. गोमाजी पाटील आणि भाई कोतवाल यांना पकडण्यासाठी इंग्रज अधिकाऱ्यांनी त्यावेळी 10,000 रुपयाचं बक्षीस लावलं होतं. अण्णा बोकड आणि अण्णा खांडवल या गद्दार आणि लालची माणसांना क्रांतीवीरांचा पत्ता इंग्रजांना सांगितला आणि त्यावेळी आपलीच माणसं त्यावेळी गद्दार झाली. त्यावेळी मंडळी DSP हॉल हा इंग्रज अधिकारी या भागाचा प्रमुख होता. हॉल अतिशय क्रूर आणि वाईट वृत्तीचा माणूस होता. तो 1000 पोलिसांची फौज घेऊन सिद्धगडाकडे त्यांनी वाटचाल केली आणि तोच दिवस होता मंडळी 2 जानेवारी 1943 ची इस्ती पहाट. 2 जानेवारी 1943 रोजी क्रांतीवीरांची हीच काळी पहाट ठरली. क्रांतीवीरांचा हाच काळा दिवस ठरला. पहाटेचे 3:30 वाजले होते. हिराजी पाटील हे बंदूक एका दगडाला टेकून आपले तोंड धुवत होते आणि याच वेळी हा क्रांतीवीरांचा काळा दिवस ठरला. हीच क्रांतीवीरांची काळी पहाट ठरली. गोमाजी पाटील, भाई कोतवाल आणि त्यांचे काही सहकारी शेकोटीजवळ बसले होते आणि मंडळी अचानक आवाज झाला, सावधान सावधान, बाबा मेलो अशी हाक देत हिराजी पाटलांच्या छातीमध्ये मंडळी गोळी आरपार झाली होती.
एवढ्यात हिराजी पाटील खाली कोसळले. क्रांतीवीर सावध झाले. क्रांतीवीर आणि ब्रिटिश अधिकारी यांच्यामध्ये चकमक सुरू झाली. या चकमकीमध्ये भाई कोतवाल यांच्या मांडीमध्ये गोळी घुसली. भाई कोतवाल म्हणाले, लढ्यांनो, सहकाऱ्यांनो, सावध व्हा. जगलो तर देशासाठी लढू. एकतर स्वतंत्र नाहीतर स्वर्ग, एकतर स्वतंत्र नाहीतर स्वर्ग, अशी हाक देत भाई खाली कोसळले. मंडळी, या भारत देशाच्या भूमीसाठी, या भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी हिराजी पाटील आणि भाई कोतवाल यांनी बलिदान दिले. तर मंडळी, वीर भाई कोतवाल, हिराजी पाटील, गोमाजी पाटील आणि त्यांचे काही सहकारी यांचा अंधारातील इतिहास तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि त्यांनी दिलेल्या बलिदानाविषयी आपल्याला काय वाटतं हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला तर अजिबात विसरू नका. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी GT इन्फो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मंडळी, आज घेऊया निरोप. जय जवान, जय किसान, वंदे मातरम, जय भाई कोतवाल आणि जय हिराजी गोमाजी पाटील. धन्यवाद.